सर्वप्रथम आम्हा पुजाऱ्यांतर्फे भारतातील या देशातील सर्व नागरिकांना शिवरात्री निमित्त खूप खूप शुभेच्छा। प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ येथील आम्ही सर्व पुजारी गावकरी जुने अंबरनाथ गाव यांच्यातर्फे 4 दिवसापूर्वी प्राचीन शिव मंदिर इथे पोलीस बंदोबस्त पोलीस साहेब यांच्याबरोबर नगरपालिका आणि आमची पुजारी यांच्या सर्वांची एक संयुक्त बैठक झाली। त्याच्यात पूर्णपणे निर्णय घेऊन लोकांच्या येण्याची व्यवस्था झालेली आहे आणि डॉक्टरची व्यवस्था आहे। लाईनीत येणाऱ्या भाविकांसाठी पुजाऱ्यांतर्फे प्रसाद असेल, तिथे लांबपर्यंत जी लाईन जाते तिकडे पोलीस बंदोबस्त आणि आमचे स्वयंसेवक अशी पूर्णपणे व्यवस्था झालेली आहे। नंतर मंदिरात आल्याच्या नंतर लोकांना फुलहार मंदिराच्या गाभाऱ्यात आत नाही नेता येणार, परंतु फुलहार आणल्याच्या नंतर नंदीच्या इथे त्यांची व्यवस्था केलेली आहे। फुलहार नारळ ते तिकडे सोडू शकतात। नंतर आत जाऊन गाभाऱ्यात जाऊन त्यांना दर्शन करून पूर्णपणे बाहेर यायचं आहे, अशी पूर्ण व्यवस्था मंदिराची केलेली आहे। आणि पोलीस बंदोबस्त सर्व बाजूला आहे आणि आमचे स्वयंसेवकही आहेत। किती लाख भाविक येण्याची शक्यता अंदाज? असं 1-2 लाख लोक तरी दर्शनाला येतील। बाकी यात्रेत तर खूप 4-5 लाख लोक असतात, पण दर्शनासाठी 2 लाख लोक येतील अशी आमची इच्छा आहे, म्हणजे आमची अंदाज आहे। उन्हाचा तडाखा खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यात बंदोबस्त आहे। उन्हाच्या तडाख्यासाठी इकडे जी लाईन आहे भाविकांची, त्या लाईनीला पूर्णपणे मंडप बांधलेला आहे। आमचे 2 ठिकाणी असं पाण्याचा बंदोबस्त आहे, लोकांना खाण्याची व्यवस्था आहे आणि नगरपालिका आणि नगरपालिकेच्या तर्फे पोलीस डॉक्टरांची व्यवस्था केलेली आहे। आम्ही खूप वर्षापासूनच तिकडे दुर्गंधी येते आणि दगडाची झीज नको व्हायला, त्यासाठी आम्ही खूप वर्षापूर्वी 10-15 वर्षापूर्वीच ही व्यवस्था केलेली आहे की लोकांना दूध नेण्यास बंदी केलेली आहे आणि त्याचा भरपूर भाविक तिकडे दूध आता आणत नाहीत। काही लोकांनी आणलं तर त्यांना आम्ही समजावून सांगतो की इकडे दूध टाकायचं नाहीये। उद्याची पूजाची व्यवस्था कशा प्रकारे? हा, उद्याची पूजाची व्यवस्था म्हणजे आमची आजच असते, रात्री असते। आज 10 वाजल्यापासून सुरुवात होते पूजेला, नंतर 12 वाजेपर्यंत अभिषेक रुद्राभिषेक चालतो आणि त्यानंतर आरती होते 12 वाजता। 12:30 पर्यंत भाविकांसाठी दर्शनाची रांग सुरुवात होते। सर्वप्रथम सर्व भक्तांना, शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शिवमय शुभेच्छा। सर्व शिवभक्तांना विनंती आहे की आपलं मंदिर हे खूप जुनं मंदिर आहे आणि प्राचीन शिव मंदिर असा या अंबरनाथ शिव मंदिराचा सर्वीकडे उल्लेख आहे। तर मंदिर आता खूप जुनं असल्या कारणाने मंदिराच्या दगडांची जे काय कोरीव काम आहे त्याची झीज होत चाललेली आहे। सर्व भाविकांना विनंती आहे की येताना शिवलिंगावर कोणी दूध अर्पण, पाणी अर्पण करू नये, जेणेकरून मंदिराचं पावित्र्य राखलं जाईल। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी शिस्तीमध्ये येऊन रांगेत येऊन शिवलिंगाचं दर्शन घ्यायचंय आणि हा शिवरात्रीचा म्हणजे भोले बाबा आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा आहे। हा सर्वांनी आनंदात आणि गुणगोविंदात पार पाडायचा आहे। सर्वांनी शिस्तीत दर्शन घ्यायचंय। सर्व भाविकांची या ठिकाणी प्रसादाची, पाण्याची व्यवस्था पाटील पुजारी अंबरनाथ गाव यांच्याकडनं केलेली आहे। तरी सर्व भक्तांना विनंती आहे, मंदिराचं पावित्र्य राखून सर्वांनी शिस्तबद्ध दर्शन घ्यायचं आहे आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे। हर हर महादेव। हर हर महादेव। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।